मुलगी म्हणाली आईला, वात थोडी मोठी कर, मला वाचता येत नाहीये. नवरा म्हणाला बायकोला, वात थोडी कमी कर, मला झोप लागत नाहीये. आणि ती रात्रभर वात कमी करत राहिली, वात वाढवत राहिली आणि अशाच पद्धतीनं आयुष्यभर फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिली. या दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी जगणाऱ्या आणि आपल्या तुम्हा आम्हाला जन्म देणाऱ्या ह्या महान शक्तीला आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सलाम. आणि याच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने याच महिलांना, याच गृहिणींना ज्यांना समाज गृहीत धरतो त्यांना प्रशासनामध्ये अधिकारी होण्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी MPSC एक्झाम मंत्रा घेऊन आलंय क्रांतिज्योती गृहिणी ते अधिकारी प्रशासनातील सुवर्ण संधी. नमस्कार, मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करतोय. महिलांच्या बाबतीमध्ये खूप सारे इनिशिएटिव्ह आतापर्यंत शासनाने घेतलेले आहेत. महिलांसाठी केंद्र शासनाच्या योजना आपण बघितलेल्या आहेत. पण आजही जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी प्रशासनामध्ये महिलांची कमतरता आपल्याला बघायला मिळते. आणि या महिलांच्या कमतरतेमुळे महिलांच्या समस्या असतील, महिलांचे इतर काही इश्यू असतील तर ते रिझॉल्व्ह करण्यामध्ये एक संवेदनशील अधिकारी कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसतो. आणि याच समाजाला एक चांगला प्रशासकीय अधिकारी, संवेदनशील अधिकारी, महिलांच्या समस्या जाणून घेणारा अधिकारी देण्यासाठीचा उपक्रम म्हणजे आहे क्रांतिज्योती, तेच म्हणजे गृहिणी ते प्रशासकीय अधिकारी. आणि इथे एक गोष्ट परत तुम्हाला मी आवर्जून सांगेल की इथं फक्त आपल्याला नोकरी नाही तर आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. आणि नोकरी आणि अधिकारी मधला फरक मी वेळोवेळी सांगत आलेला आहे. नोकरीमध्ये फक्त तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी मिळत असते, मात्र जेव्हा तुम्ही अधिकारी होता तेव्हा तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता मिळत असते. आणि हे निर्णय घेण्याची क्षमता देण्याचं काम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं. आणि त्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रूपामध्ये आपल्याला महिलांच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपण MPSC एक्झाम मंत्रा क्रांतिज्योतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनोखा उपक्रम त्या ठिकाणी चालू करतोय. क्रांतिज्योती आपला जो निर्माणचा एक उपक्रम होता, त्या निर्माणचाच एक भाग म्हणून आपण त्या ठिकाणी या क्रांतिज्योतीकडे बघूया. पण आतापर्यंत ज्या महिलांना नेहमी गृहीत धरलं जातं, ज्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण केला जातो, त्या महिलांची क्षमता दाखवून देण्यासाठी, त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपण त्या ठिकाणी क्रांतिज्योती चालू करतो. आणि आजपासून आपण या क्रांतिज्योतीला सुरुवात करूया. आणि महाराष्ट्रामधीलच नाही तर भारतातील तमाम स्त्रियांना, मुलींना आणि ज्यांना ज्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे आणि प्रशासनामध्ये काम करायचं आहे, महिलांसाठी काम करायचं आहे, समाजासाठी काम करायचं आहे, एक चांगला संवेदनशील अधिकारी त्या ठिकाणी व्हायचा आहे, त्या सगळ्यांनी जॉईन करा MPSC एक्झाम मंत्रा. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की ज्या कोणी महिला असतील, ज्या कोणी गृहिणी असतील, ज्यांना आतापर्यंत त्यांच्या स्वप्नांना त्या ठिकाणी बळ मिळालेलं नाहीये, त्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि महिलांच्या बाबतीमधला इतिहास जर बघितला आपण, किरण बेदींपासून, पहिल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांपासून तर आतापर्यंत आपण बघत आलेलो अनेक महिला अधिकारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मात्र बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी या प्रशासकीय सेवेमध्ये येण्याची संधी मिळत नाहीये. समाज असेल, बऱ्याच वेळेला कुटुंब असेल किंवा बऱ्याच वेळेला इतर काही बाबी असतील, त्यामुळे या महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, योग्य ती संधी त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना एक संधी देण्यासाठी आपण MPSC एक्झाम मंत्रा चालू करत आहोत क्रांतिज्योती गृहिणी ते अधिकारी. आणि या अधिकारी परापर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही तुमच्या कायम सोबत असणार आहोत. आमची टीम MPSC एक्झाम मंत्रा असेल, मी वैयक्तिक असेल, जसं आपण निर्माणच्या बाबतीमध्ये केलेलं आहे तसंच आपण या क्रांतिज्योतीच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत. परत एकदा तुम्हाला मी सांगेल, क्रांतिज्योती हा जो आहे अनोखा उपक्रम यासाठी असणार आहे, यामध्ये वैयक्तिक लक्ष देणं असेल किंवा त्या महिलांच्या बाबतीमधल्या ज्या काही कुठल्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह करून त्यांना त्यांच्या यशापर्यंत, स्वप्नपूर्तीपर्यंत कसं घेऊन जायचं यासाठी आपण कंटिन्युअसली त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणार आहोत. एक प्रॉपर सिस्टीम त्या ठिकाणी आपण डेव्हलप केलेली आहे आणि त्या सिस्टीम नुसार आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी परत एकदा मी गोष्ट सांगेल, अहिल्याबाई होळकर असतील, ज्यांनी एक उत्तम प्रशासक कसा असावा ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्यांनी शिक्षणाचा दिवा त्या ठिकाणी घरोघरी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि राणी, आपल्याला जर आपण अजून बघितलं, राणी कित्तूरची राणी जर बघितलं तर एक बलाढ्य त्या ठिकाणी इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्यांनी कशा पद्धतीनं शौर्य त्या ठिकाणी दाखवलेले तेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, लक्षातच आहे. आणि झाशीची राणी सगळ्यांनाच माहिती आहे, झाशीच्या राणीने ज्या पद्धतीने शौर्य दाखवलेले, आता खरी त्या ठिकाणी शौर्य दाखवण्याची वेळ ही आपल्या महिलांसमोर आहे. आणि ते शौर्य दाखवण्यासाठी, त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी
क्रांतीज्योती गृहिणी ते अधिकारी आपण त्या ठिकाणी चालू करत आहोत. पुढे येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी अत्यंत चांगल्या संधी त्या ठिकाणी असणार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आताच डिक्लेअर केलंय की पुढच्या काही काळामध्ये आपण 75,000 त्या ठिकाणी भरती करणार आहोत. प्रत्येकच महिला त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी डीवायएसपी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही, पण बाकीच्याही पदांवर खूप चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला बघायला मिळतं. तहसीलदार सारखे पद असतील जिथे आपल्याला एका तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं. बीडीओ असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, एज्युकेशनल ऑफिसर आपल्याला त्या ठिकाणी असेल, एससी सारखी पोस्ट असेल, अशा वेगवेगळ्या पदांवर आपल्याला त्या ठिकाणी कार्यरत होता येऊ शकतं. याही पलीकडे मी जाऊन सांगेल PSI एक पोलीस उपनिरीक्षक पदावर एक महिला अधिकारी काय करू शकते हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. डीवायएसपी म्हणून काम करत असताना महिलांनी अत्यंत धाडसी निर्णय आपण घेतलेले बघितलेत. SP असताना बऱ्याचशा महिला अधिकाऱ्यांचं कर्तृत्व आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये SP असताना खूप वेळा अनुभवलेलं आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढे या महिलांना एक संधी देण्याचं काम आपण क्रांतीज्योतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. परत एकदा मी सगळ्या या महान शक्तींना वंदन करून त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या टीम मध्ये तुम्ही जॉईन व्हा. ज्या महिला, ज्या गृहिणी ज्यांना हे करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत ही न्यूज, त्यांच्यापर्यंत हा उपक्रम त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम मला वाटतं तुम्ही या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि परत एकदा सगळ्यांना मी आवाहन करतो की आपलं जे MPSC एक्झाम मंत्र आहे तर या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या ज्या महिला या ठिकाणी असं होऊ पाहत आहेत, अधिकारी होऊ पाहत आहेत, आपल्या निर्णय क्षमतेवर त्या ठिकाणी टेस्ट करू पाहत आहेत, त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. परत एकदा मी तुम्हाला तेच सांगेल, आपल्याला चलत राहायचंय, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.